गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज आपण डेली अनालिसिस बघणार आहे की आज आपण कोणकोणते ट्रेड घेऊ शकतो. आज 18 फेब्रुवारी. तर बघूया. पहिल्यांदा गोल्ड मध्ये काय झालंय. आपलं गोल्ड मध्ये 1 आवर मध्ये एक बेअर स्ट्रक्चर आहे. इथून याच्या खाली पण क्लोजिंग आले तर इथं आपला हवाला ए प्लस आहे. तर याच्या अगोदर काय होतंय की M15 मध्ये पण सगळेजण ट्रेड करतात. M15 मध्ये काय झालंय, M15 मध्ये झालं 5 वेव्स 1 2 3 4 5. तर 5 वेव्सच्या जे आपलं लेवल ऑफ 4 आहे याच्या खाली दो कॅन्डल क्लोज झाल्या म्हणजे त्याचा झाला चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टरचा हवाला आपण ए प्लस आहे. हवाला आपण ए प्लस तुम्ही प्ले करू शकता आणि हवाला 1 आवरचा ए प्लस आहे. म्हणजे तुमच्यानुसार टायमिंग नुसार ते तुम्ही प्ले करू शकता. तर एवढे आजची लेवल आहे, या 2 लेवल आहे सेलिंगच्या गोल्डमध्ये. बिटकॉइन मध्ये काय होतंय, बिटकॉइन मध्ये सेलिंग साईडला स्ट्रक्चर शिफ्ट झालंय. त्याच्यानंतर ही वाली एक स्पाइक मारली, त्याच्यानंतर एक नवीन स्ट्रक्चर झालं. तर हा वाला एक ए प्लस आहे आपला आणि हा वाला एक बाईंगचा पेंडिंग ए प्लस आहे. तर दोन्ही तुम्ही ट्राय करू शकता. बाईंगचा पेंडिंग ए प्लस हा सेलिंग पर्यंत राहील आणि सेलिंग जर इथून आली तर बाईंगचा ए प्लस पर्यंत टार्गेट राहील. सेम गोष्ट आहे. सिम्पल अनालिसिस याच्यामध्ये. युरोएसडी मध्ये काय, युरोएसडी मध्ये झाला चेंज ऑफ कॅरेक्टर. आपल्याला इथून बाईंग बघायची, बाईंग एकदम व्यवस्थित बघायची. मी काय करतो तर ह्या लिक्विडिटी झोनची लिक्विडिटी स्वीप झाल्यानंतर मी इथून बाईंग घेतो. जीबीपीएसडी मध्ये काय, जीबीपीएसडी मध्ये सेलिंग चालू आहे. सेलिंगचा हवाला ए प्लस आहे. इथून आपण सेलिंग बघू शकता. जीपीएसडी मध्ये पेंडिंग ए प्लस, पेंडिंग लेवल नाहीये. इथे एक आहे, तुम्ही इथून हे फक्त मार्किंग करू शकता. हे फक्त प्रॉफिट बुकिंग साठी लेवल मार्क करा. याच्यामध्ये बाईंग वगैरे करू नका, कारण की जो वाला स्ट्रक्चरच्या लेवल आहे तेच फॉलो करणार. त्याच्यामुळे जो ट्रेंड मध्ये त्यावाल्याच लेवल फॉलो करा. एनझेडडीएसडी मध्ये काय, एनझेडडीएसडी मध्ये काल पुन्हा आपले ए प्लस वरून प्राइस झाली, पण प्राइस टॅप करायला आली किती वाजता, एक 12:30 वाजता. तर आपण ते गोष्ट ट्रेड करत नाही रात्री. मग काय होतं, आता सिंपल गोष्ट इथून तुम्ही सेलिंग बघू शकता. सेलिंग बघण्यासाठी कोणत्या तरी लेवलवरून बाईंग येणं गरजेचं आहे. तर ह्या लेवलवरून बाईंग येऊ शकते. थोडे रेट्रेस प्राइस होऊ शकतं, तर इथून तुम्ही बाईंग बघा आणि इथून सेम सेलिंग बघू शकता. एओडीएसडी मध्ये काय, एओडीएसडी मध्ये हवाला अनटॅप ए प्लस आहे, म्हणजे जो आपला स्ट्रक्चरचा ए प्लस आहे. इथून तुम्ही सेलिंग बघू शकता. इथपर्यंत तुमचं सेलिंगचं टार्गेट राहू शकतं, किंवा जर इथं टॅप आला तर थोडीशी रिट्रेसमेंट ह्या लेवलची येऊ शकते. जेबीपी जेपीआय मध्ये काय, जेबीपी जेपीआय मध्ये झाला चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टरचा हा सेलिंगचा ए प्लस इथे, सेलिंगचा ए प्लस इथे. इथून तुम्ही सेलिंग बघू शकता, किंवा याच्या अगोदर हा वाला ए प्लस पेंडिंगचा टॅप होतो तुम्ही थोडीशी हलकी फुलकी बाईंग बघू शकता. युएसडी कॅड मध्ये काय, युएसडी कॅड मध्ये अप ट्रेंडला स्ट्रक्चर आहे. इथून आपला तुमचा ब्रेकआउट झालाय, तर हा वाला आपला ए प्लस आहे, म्हणजे TGL2. इथून तुम्ही बाईंग बघू शकता. युएसडी जेपीआय मध्ये फुल कन्सॉलिडेशन मध्ये पहिल्यांदा झालं चेंज ऑफ कॅरेक्टर, त्याच्यानंतर कोणती सेलिंगची लेवल हे झाले नाही, प्ले झाले नाही. त्याच्यानंतर याच्यावरती पण 2 कॅन्डल क्लोजिंग झाले नाही, म्हणजे डोएल चेंज ऑफ कॅरेक्टर पण नाहीये. सो हा कन्सॉलिडेशन मध्ये हा पेअर ट्रेड करू नका आजचे दिवस. USD-CHF मध्ये भरपूर चांगल्या मूव्ह येत आहेत, तर तुम्ही हा मूव्ह कॅप्चर करू शकता. हवाला TGL2 वरून तुम्ही बाईंग साईडला ट्रेड बघू शकता. डायरेक्टली रिसेंट हायवाला टार्गेट राहू शकता. तर बघूयाच काय होते. तर तुम्हाला फंडिंग पिपचा जर काय प्रॉब्लेम असेल, मी तुम्हाला हे सांगतो, मी फंडिंग पिप ट्रेड करतो. मी माझं कोणत्याही ब्रोकरमध्ये अकाउंट नाही, काही नाही. माझं आतापर्यंत कालच मी 11वा पे आउट सिक्युअर केलाय. तर तुम्हाला काही फंडिंग पिपची माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये फंडिंग पिप हे करा, कमेंट करा. आणि जे पण तुम्हाला माहिती पाहिजे त्या कमेंटमध्ये त्याचं क्वेश्चन हे करा, मी त्यांचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. तर डब्ल्यू आजच्या दिवसासाठी एवढ्या गोष्टी होत्या. तर तुम्ही इथून पुढे आपण रोज ह्या युट्यूब चॅनलवरती रोज डेली अनालिसिस करणार आहे. तर तुम्ही इथून हे करू शकता, ते बघू शकता आणि तुमच्या मार्क चार्ट मध्ये हा लेवल मार्क करून घ्या. 2 दिवस बघा कशा प्ले होतात, त्याच्यानंतर डिरेक्टली तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. 100% आपल्या 100% वर्किंग लेवल आहे. सो तुम्ही या गोष्टी करू शकता. आणि शिकायचं जरी असेल तरी तुम्ही मला DM करा, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी गाईड करतो. माझा कोणताही कोर्स नाही वगैरे काही नाही, फक्त मी 1-to-1 सेशन घेतो, ज्याच्यामध्ये तुमची सायकोलॉजी असेल, एंट्री एक्झिट असेल, रोड मॅप असेल, ह्या गोष्टी फक्त मी करतो. माझं कोणतेही क्लासेस वगैरे कोणतेही घेत नाही. डब्ल्यू डे. तर भेटूयात उद्या नव्या व्हिडिओसह.